गुड मॉर्निंग. आजचा आपला दुसरा दिवस आहे. योगेश खाली गेलाय, मी पण आता चाललोय खाली. इथून उतरायला आम्ही शिडी वगैरे अशी बनवली आहे. बाहेरचं वातावरण आहे असं आहे. बहुतेक 7:30 झालेत. हा पूर्ण बाहेरचा एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो. योगेश खाली जरा थंडी आहे थोडी. योगेश जरा आग पेटवतोय खाली. 900 ओव्हरऑल बाहेर आता असं मस्त वातावरण आहे. सूर्य वर आलाय. या साईडला उगवती दिशा आहे. इकडून सूर्य आता उगवतोय म्हणजे सकाळचा. चला उतरतो पटकन, फ्रेश होतो, चहा वगैरे घेऊ आम्ही. झोप वगैरे मस्त झाले रात्री आणि मग आपण पुढे भेटू. आपण चला मग जरा चूल वगैरे पेटवू. इथे आमचा चुलीचा सेटअप आहे. चहा वगैरे बनवू, चहा घेऊ आणि भेटू परत आपण. चहा वगैरे झालाय, आता फ्रेश वगैरे झालो आम्ही. तर आम्ही आता चाललोय पेंटिंग करायला, स्पॉट पेंटिंग, जसं आम्ही बोललो होतो. आता मी निघणारच आहे. 10 वाजलेत आणि आमचं सगळं सामान वगैरे होतं ते सगळं आतमध्ये ठेवलंय. बाहेर असं काय ठेवलंच नाही. फक्त काय कपडेच तेवढे बाहेर आहेत, त्याचा काही विषय नाही. आम्ही नदीच्या पुढच्या दिशेनेच चाललोय. वरती आम्ही काल गेलो होतो, तिथे 2-3 स्पॉट भरपूर होते. बघू, स्पॉट चांगला भेटला तर तिथंच आम्ही बसून पेंटिंग चालू करू. ते तुम्हाला दाखवतो. चालायला सुरुवात केली. नदीतून जात नाही, नदीतून जरा जास्त वेळ लागतो. तर इथं जंगलातून वाट काढत पुढं आपण परत नदीतच उतरू. पण कसं दगडीमधून जास्त वेळ लागतो. असं प्लेन सपाट वाटेतून आपण पटपट जाऊ शकतो. मग भेटू, बघू, एक चांगला स्पॉट बघतो आणि एक चांगलं पेंटिंग काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. भेटू मग आपण स्पॉट भेटल्यावरती.
आता खालून आम्ही आलो इथे वरती. जास्त लांब पण नाही आलोय आम्ही, कारण सामान वगैरे जास्त आहे. टेंट पासून आम्ही जवळपास एक अर्धा किलोमीटर फक्त आलोय. आणि इथे एक आम्हाला चांगला स्पॉट भेटलाय. आता तुम्ही बघू शकता सागर इथे आहे समोरच. तर आम्ही इथेच आता पेंटिंग करायचा विचार केलाय. तर आता चालू करणार आहे, तुम्हाला दाखवतो. जंगल मला एकंदरीत तो म्हणजे रफच वाटतो पूर्णपणे. मी तसंच काम केलं रफच. मी ब्रश सुद्धा आणले होते, ते सुद्धा रफच आणले होते. आणि कलर स्कीम सुद्धा मी तशी रफच वापरली. थोडाफार लाईट टाकलाय. कॉलेज नंतर हा टाइम खूप मोठा झाला होता की स्पॉट पेंटिंग करणं. त्यामुळे म्हणजे भरपूर लॉंग टाइम झाला की स्पॉट पेंटिंग जाऊन तिथं जागेवर करणं. कारण इतर कामामुळे मी ते सोडलं होतं थोडंफार. पण आता हे एक नवीन चान्स भेटला मला करायला. आणि थोडंसं मला पण वाटलं की थोडं हँडलिंग माझं थोडंसं कमी पडते कुठंतरी. पण ठीक आहे, एक चालू झालं, कुठेतरी सुरुवात होती तर चांगलं आहे. तर एक कॉलेजमध्ये जी गोष्ट करणं आणि नेचरमध्ये येऊन डायरेक्ट करणं यात फरक खूप मोठा आहे. म्हणजे ते लाईव्ह वेगळंच आहे. तर बघू त्या हिशोबानं. आणि लाईट टाकायचा टाईम माझा असा होता तो 12 ते 1चा त्या हिशोबात टाकला. म्हणजे तसा टाईम चेंज होत असतो पेंटिंगमध्ये. आणि त्यात मी तसा लाईट टाकला, त्यामुळे मला कसं वाटलं की तो हेवी लाईट होता त्या टायमाला. आणि मी तसं लाईट टाकला आणि बॅकग्राऊंडचा जो दिसतोय तुम्हाला की जंगल आतून लगेच मला डार्कच वाटते. त्याच्यामुळे मी तसाच डार्क ठेवलाय, जास्त त्यात डिटेल वगैरे केला नाही. आणि दगड स्पॉट पेंटिंग करून झालंय आता. एकंदरीत अनुभव चांगला होता. लास्ट टाइम आम्ही जिथं कॅम्प केला त्यानंतर आम्हाला एक कल्पना सुचली की आपण सध्या आपल्या आयुष्यात काय करतोय. तर आम्ही दोघे फाईन आर्टिस्ट आहोत. तर म्हटलं आपण का नाही जंगल रंगवावं, रेखाटावं आणि आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवावं. तर योगेश जसं की बोलला की त्याला जंगल रफ वाटतं, पण मला ते जंगल एकदम असं सॉफ्ट वाटतं. कारण काय, जंगलाची एक माया आहे.
कारण हे दोन प्रकार आहे. कारण कसं आहे, मला जंगलाची माया ही आईसारखी भासते आणि एक जी वेगळी माया आहे जी म्हणजे हिंसक आहे, की जंगलातले प्राणी वगैरे या संबंधित जे काही गोष्टी असतील. तर एकंदरीत चांगला अनुभव होता. रंगवताना आम्हाला दोघांना एकमेकाशी आम्ही डिस्कस करून, कसं असतं प्रत्येक आर्टिस्टचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे जंगलाकडे किंवा त्या संबंधित त्याला काय माहिती असेल त्यानुसार तो वेगवेगळा असू शकतो. पण जसं आम्हाला भासलं, आम्हाला जाणवलं, ते आमच्या रंग आम्हाला जसे जाणवले त्यातून ते आम्ही ते रेखाटण्याचा प्रयत्न केलाय. तर असेच व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत राहू कायम. आणि थोडीफार माझी सुद्धा प्रॅक्टिस होईल, की जी माझी सुटली होती ती पुन्हा एकदा चालू पण होईल. तर बघू, तुम्ही एकंदरीत सांगा कसं झालं पेंटिंग वगैरे. हा माझा अनुभव तर मी तुम्हाला सांगितलं, मी ज्या विचारून केला आहे तो माझा विचार होता तसा मी केला आहे. जसं मला लाईट दिसला, जसं जंगल माझ्याही दृष्टीने जसं दिसला ते मी केलं आहे. ते फक्त तुम्ही मला सांगा कसं दिसलं. जवळजवळ आता 2-3 वर्ष झालेत पास आउट होऊन. त्यानंतर आधीमध्ये बाहेरच्या कामामुळे प्रॅक्टिस थोडी कमी झाली. पण निसर्गात जाऊन प्रत्यक्ष निसर्ग चित्रण करणं हे कॉलेजमध्ये पण ॲक्टिव्हिटी होती. आणि प्रत्यक्ष निसर्ग चित्रण करणं यामधून तुम्हाला एक असा फायदा होऊ शकतो, की लाईव्ह जाऊन तुम्हाला कलर काय भासतायत याचा तुम्ही अभ्यास करू शकता. कारण 4 भिंतींच्या आतमध्ये तुम्ही जे काम करता ते एका वेगळ्या लेवलचं असू शकतं. आणि तुम्ही बाहेर निसर्गात जाऊन जे पेंटिंग करता त्यातून तुम्हाला एक वेगळा अनुभव भेटू शकतो. तर जितके कोणी आर्टिस्ट हा व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांना हे माहीतच असेल की नेचर पेंटिंग काय असतं, त्याचा आपल्याला काय फायदा होतो. तर शक्यतो ट्राय करा की निसर्गामध्ये जा, लँडस्केप करा आणि स्वतःची प्रॅक्टिस वाढवा. निसर्गाविषयी, रंगांविषयी जाणून घ्या. आणि ह्या प्रॅक्टिसमधूनच तुम्हाला जाणवेल की तुमच्या कामामध्ये तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल. तर एक असा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. आणि आजचा एकंदरीत आमचा दुपारपर्यंतचा हा आता 1-1:30चा टाईम झालेला आहे. तर आता थोडी भूक पण लागले. तर आम्ही इथून आमचं हे सगळं आता वाइंड अप करू आणि आम्ही आता कॅम्पच्या दिशेने परत जाऊ. कारण दुपारचं जेवण पण बनवायचं आहे आणि मग आपण भेटूत पुन्हा. स्पॉट पेंटिंग करून वगैरे आम्ही आलो आहे आता कॅम्पकडे. दुपारच्या जेवणाची तयारी आम्ही चालू केली. सागर मॅगी बनवत आहे. जास्त असं काही बनवत नाही, कारण आम्हाला टेंट पण थोडासा रिपेअर करायचा आहे. तर चालू करतोय मॅगी बनवायला.
वरून खाली यायला जरा उशीर झाला, मग पूर्ण प्रॉपर जेवण बनवत राहिलं नाही. आणि येताना मॅगी आम्ही आणली होती सोबत, म्हटलं आज दुपारी मॅगी खाऊया. कॅम्पचं पण प्रिपेअर करायचं आहे. मॅगी खाऊन थोडा रेस्ट करू आणि मग कॅम्प पण थोडा रिपेअर करून घेऊ. आजची आपली एक शेवटची रात्र आहे आणि उद्याचा पूर्ण दिवस पण आम्ही थांबणार आणि संध्याकाळी मग आम्ही जाणार. मग खाऊन घेतो पटापट आणि भेटू आपण परत. लाकडं संपलेत, 4 वाजले संध्याकाळचे. लाकडं आणायला चाललोय, ते जास्त लांब नाही. तिथे समोर थोडंसं सुकी लाकडं कुठं भेटतात का बघायला पाहिजे, कारण चार्जिंगचा बल्ब पण डिम होत आलाय. योगेश लाकडं तोडतोय जी भेटतायत ती. थोडीफार इथं बाजूलाच भेटल्यात, तर ही येताना घेऊन जा आणि थोडं पुढे जाऊन बघू अजून भेटतात का लाकडं. हे बघ. सुकी पडलेली झाडं आणि बारीक सारीक अशी लाकडं जमा करतोय. एक चांगलं इथं मोठं झाड पडलंय सुक. रात्री टेंटच्या बाहेर शेकोटी पेटवण्यासाठी आता त्याला घेतोय आम्ही. आणि छोटी लाकडं लगेच जळून संपून जातात, अशी मोठी लाकडं ही रात्रभर पेटत राहतील, जेणेकरून कोणी प्राणी वगैरे आसपास येणार नाही शेकोच्या टेंटच्या आसपास. टेंटसाठी टाळे तोडायला आलो होतो आणि काय दिसले बघा, तुम्हाला दाखवतो. इथे बरोबर माझ्यासमोर तुम्हाला एक साप दिसत असेल, हा बघा. तर हा इथेच आहे आणि बरोबर इथून त्या साईडला हा बघा, इकडे टेंट आहे. टेंट आता खाली काढून ठेवलाय कारण आम्ही त्याच्यावरती थोडे टाळे टाकतोय, कारण ते पाठीला खुपायला लागले. आणि बरोबर त्याच्या अगदी समोरच जस्ट बाजूलाच त्या साप आहे. हा बघा, दिसत असेल समोरून. जर कोणाला माहीत असेल या सापाचं नाव तर प्लीज कमेंट करून तुम्ही सांगू शकता, कारण सापांविषयी एवढी माहिती नाही आपल्याला. जेवढे नाग, मण्यार, फुरसं, घोणस आणि आपला इंडियन रॉक पायथन एवढेच बेसिक साप आपल्याला माहीत आहेत. तर हा कोणता आहे हा मला पण माहीत नाही, एकदम बारीक आहे. तर नीट लक्ष असलं पाहिजे की एवढे बारीक साप सुद्धा असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. तर कोणतेही जंगलात काम करताना
लक्ष आपलं एकदम तल्लक असलं पाहिजे. आता योगेश थोडे टाळे घेत होता टेंटवर टाकायला, मी त्याच्याकडेच चाललो होतो, तेव्हा मला जाता जाता हा साप दिसला. संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. योग्या भाजी वगैरे कट करतोय. आज आपण एकदम भारी डिश बनवणार आहे, सोयाबीनची भाजी आणि भात. तर आजचा मेनू हा आहे. तर बल्ब पण आज चार्जिंग संपलेत, आता बल्बचे एकदम डीम होत आलेत, म्हणून लवकरच जेवण बनवायला चालू केलंय. त्यामुळं पटापट जेवण बनवून घेऊ जोपर्यंत दिसतंय, आणि लवकरच जेवू आणि लवकर झोपू. आणि आजची आपली ही तिसरी रात्र इथं असणार आहे. आजचा दिवस पण खूप चांगला होता. आम्हाला साप पण दिसला आणि बाकी एकंदरीत चांगलाच अनुभव होता आजचा. बाकी भेटू पुढे. टेंटची मरम्मत वगैरे झाली, ते थोडे टाळे वगैरे टाकलेत आम्ही. हे लाकडं वगैरे पण आणून झालीत, अंघोळ केली आणि आता जेवणाची तयारी चालू आहे. साप वगैरे पण दिसला होता, तुम्ही बघितला मग अशी दाखवला तुम्हाला. आजचा हा एकंदरीत अनुभव खूप मस्त होता, छान होता. झालं जेवण, बऱ्यापैकी होत आलंय. फक्त आता भात बाकी आहे. अंधार व्हायच्या अगोदर सगळं जेवण रेडी करून जेवून झोपणार आहे, कारण आमच्याकडे लाईट खूप कमी आहे. रात्रीचे 8-8:30 वाजलेत. आम्ही आता जेवायला घेतोय. बराच लेट झालाय. आता फक्त हा मोबाईलच्या टॉर्चवरती आम्ही शूट घेतोय शेवटचा. तर जेवण वगैरे सगळं आम्ही आता झोपायला जाणार आहे. तर चला मग, बराच वेळ झालाय, तर भेटू मग उद्या सकाळी. लेट झाले भरपूर.